आशा कर्मचाऱ्यांचा यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर धडक मोर्चा, थकीत मोबदल्याची मागणी। यवतमाळ येथे आयटक आशा संघटनेच्या वतीने कोरोना काळातील शासन निर्णयांची अंमलबजावणी आणि मागील 22 महिन्यांचा थकीत प्रोत्साहनपर मोबदला देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर धडक मोर्चा काढण्यात आला। प्रत्येकी दरमहा 1000 रुपयांप्रमाणे थकीत रक्कम अदा करावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे। मोर्चाचे नेतृत्व दिवाकर नागपुरे यांनी केले। आशा स्वयंसेविकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले। त्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पाठवण्यात आले। यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आशा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात अशी मागणी करण्यात आली। प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।